हे अशी केळीचे पानं असतात। पूर्वी तर लोक अशी केळीचे कोके तयार करायचे, काढायचे, तर चप्पल नव्हती, मग ती लोक काय करायची, ही पानं ही घ्यायची आणि चप्पल म्हणून याचा वापर करायचे पहिले। मग त्याला असे धागे बांधून बांधायचे, वेली बिली। मित्रांनो, आज आहे ना आम्ही केळ्याच्या कोक्याची भाजी बनवणार आहे। आणि हे बघा, आमच्या शेतामध्ये नाही तर आम्ही केळी पण लावलेली होती, छान त्याला केळ्याचा ना घड पण लागलेला आहे। आणि खालती हा जो कोका दिसतोय ना, त्या कोक्याची ना आपल्याला भाजी बनवायची असते। तर एकदम मस्त असं ताजा ताजा कोका आता मी कापून घेऊन जातोय आणि मग आहे ना ह्याची आपण भाजी पण तयार करून पाहूयात। हे बघा, आता ना मी केळीचा कोका काढलेला आहे आणि कोका काढल्याच्या नंतर आहे ना, हे बघा इथून चीक गळतो त्याचा, तर हा चीक आहे ना आपल्या अंगावर पाडून न द्यायचा, नाहीतर ना एलर्जी तरी होतं किंवा मग ह्याचे जे डाग असतात ना कपड्यावर पडले तर मग ते निघून नाही जात। आणि बघा इथे आहे ना मी हा केळीचा घड आहे तो असं झाकून ठेवलेला आहे, कारण इथे ना शेतामध्ये माकडं वगैरे आहे ना बरीच येतात ना, त्यासाठी हा केळीचा घड आम्ही झाकून ठेवलेला आहे। नमस्कार मंडळी, मी प्रमिला पाटील, आपले कोल्हापुरी किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी आलेले आहे एक मस्त छान अशी वेगळीच रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, ती म्हणजे केळफुलाची भाजी। तर हे केळफूल आम्ही आमच्या शेतातून तोडून आणले, कसं साफ करायचं ते दाखवणार आहे। बघा, केळ्याचा एक असा कोका आहे, याला कोका पण म्हणतात। आणि हा एवढा मोठा, हे वरून एक दांडी आहे लांब, आम्ही छोटीच कापली। पण हे बघा, केळीच्या झाडाने कसं केळ्या फुलांनी हे वर अशी हे जे दिसतात ना, इथे सगळी केळी सोडलेली असतात, म्हणजे प्रत्येकाला याचे केळ्यांची घड असतात, ते एक एक वर सोडत सोडत तो असं खाली येतो। आणि मग याला असे केळीचे फणे तयार होतात, म्हणजे एक एक डझन केळी, 2 डझन केळी, असे फणे तयार होतात। आणि तो वर केळी सोडत सोडत असा खाली येतो। आणि मग या भागाला त्याची केळी तयार होत नाही, मग तो आपण फुकट कसा घालवायचा, तर त्याची भाजी आपण करून दाखवायची। हा केळीचा कोकासुद्धा असं वेस्ट होत नाही, तर आपण याची भाजी करणार, फार सुंदर लागते याची भाजी। सर्वप्रथम मी तुम्हाला कशी सोलायची ते दाखवणार आहे। तर आता हे केळीचा कोका हातात घ्यायचा आणि हे असं त्याला एक कवर असतं, म्हणजे असं हे बघा, हे असं कवर असतं, त्याच्या आतमध्ये हे बघा असं केळीचं पानं असतात। एक पानं अशी झाली, मग ही साल काढून ही जी असतात ना असेच केळ्यांचे घड असतात ना, एक एक डझन, 2-2 डझन, मग त्याची अशी ही केळी तयार होतात। आणि जो उरलेला भाग असतो, जो कोवळा असतो ना, तो पुढे जो वाढत नाही, तो मग असा कोका तयार राहतो, मग तो पण आपण त्याची भाजी करतो। मग ही फुलं अशी आपण काढून घ्यायची, बघा अशी दाखवते मी अजून एक। अशी छान अशी फुलं बघा किती सुंदर दिसत आहेत। तर मी आधी सगळी काढून घेते। तर पहिलं कसं होतं, फुलं एकदम आमच्या आईच्या आणि काळामध्ये अशी पानं केळीची असायची ना, तर मग असे 2-3 एकत्र घ्यायचे असे, आणि याच्यात पाय ठेवायचा, मग ती चप्पलसारखं पाय चटके लागायचे नाहीत पायाला उन्हातनं, असं पूर्वी असं करायची आमची आई, सांगायची म्हणून माहिती। मग त्याला असे धागे बांधून बांधायचे, वेली बिली। बघा, आता हे सगळं झालेलं आहे, छान असं बारीक पण आले। आणि हे सगळे आता कोवळं आहे, त्याच्या आतमध्ये ना कोवळं असतं सगळं, त्यामुळे हे आपण इथून तोडूनच घ्यायचं अक्काच। हे बघा, असं तोडून घ्यायचं आणि नंतर याच्यातलं थोडंसं पुढचा भाग असा तोडायचा, हा तुटत नाही, मग इथून एवढं कापून घ्यायचा। तर आता मी तुम्हाला साफ करून दाखवते कसं करतात ते। हे केळीच्या कोक्याला ना थोडं ते चीक असतो, म्हणजे राप असतो त्याला, म्हणजे असं हाताला असं चीक लागलं का हात काळे पडतात, तेव्हा आपण थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि साफ करायचं। आता साफ करायला घ्यायचे, बघा हे बघा, असा हा बंच घ्यायचा आणि ह्याला ना असं घासायचं थोडंसं,
म्हणजे याची फुलं आहेत ना थोडी अशी मोकळी करायची तोंड, हे बघा. आणि मग ह्याच्यातलं असं हे तोडून घ्यायचं आहे, एक घ्यायचं याच्यातलं काढून. आणि एक काढून घेतलं का पहिला हा असा पापुद्रा असतो याला, हा बघा, हा पातळ असतो एकदम प्लास्टिकसारखा, तो शिजत नाही. याच्यामध्ये एक काठी असते अशी लांब कडक, ह्याला पराग बोलतात. तर हे आपण काढून घ्यायचं. जे केळ फुलातलं हे पराग असतं, हे लवचिक असते, तुटत नाही. हे आपण असं भाजी शिजत टाकली ना आणि हे कापलं गेलं ना तर हे शिजणार नाही, भाजी शिजून जाईल. म्हणून हे दोन असतात ना, असे हे टाकून द्यायचे आपल्याला, हे बघा. तर अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आणि फुलं घ्यायची आपल्याला अशी, हे बघा. मी आता हे एकदम छोटं पण तुम्हाला दाखवतो साफ करून. तर तुम्ही कसं बघायचं कोवळं, म्हणजे कुठपर्यंत आपल्याला गड घ्यायचा असतो ते बघा. आता याच्यामध्ये पण हे असं आहे, तर हे एक काढायचं. याला पापुद्राच नाही आहे बघा, ह्याला पापुद्रा झालेलं नाही, म्हणजे हे एकदम कोवळं आहे. आणि हा बघा, हा तुटला की नाही, हे आता असं तोडलं ना मी, हे बघा, हे जे तुटला, हे बघा. हां, मग हे कोवळं आहे ना, मग इथून ह्याच्या आतमध्ये जेवढं असेल ना असं, ते सगळं कोवळं असलं म्हणजे ते तुटणार असतं. तिथून तो गड हा अक्का घ्यायचा आपल्याला. ही फुलं मी सगळी साफ करून घेते. ही साफ करून झाल्यावर मी तुम्हाला पुढची कृती दाखवते. तर आता ही बघा, ही भाजी साफ करून झालेली आहे. ही बघा, ही केळी फुलाची भाजी आहे ना, अशी मस्त छान अशी साफ केली आहे मी. आणि त्याच्यामध्ये हा असा कचरा असतो, हे बघा, हे बघा, हा कचरा आहे ना, हे असं, ही सालं कडक असतात, ही अशी घ्यायची नाहीत, ही शिजणारी नसतात अजिबातच. हा कचरा टाकून द्यायचा. आणि हा कोका. आता मी हे तुम्हाला ही भाजी चिरून पण दाखवते. आता याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे मी. तोप काळा नाही, म्हणजे याला राप असतो ना केळीच्या ह्याला, तर मग हात पण त्याच्यामध्ये काळ्या चीक लागल्यावर काळ्या होतात ना, मग असं पाण्यात बुडवायचं आपण. बघा, सर्वप्रथम पहिलं मी आधी हे कापते. आता ह्याच्यातलं मी हा थोडासा भाग कापणार आहे, कारण हे जून असतो जरा, हे बघा, हा बघा, टरटरीत असतो असा, बघा. हा टाकून देणार आहे. देठाकडचा भाग आहे. असं हे पातळ कापं करायची याची. असं चीक असतो याला बघा. पाण्यात टाकून द्यायचं. हा, या पाण्यामध्ये असं चिरून टाकायचं, नाही तर मग काळं पडतात ते. तुम्ही जसं बाहेर उघडं ठेवलं ना, मग हे काळं पडणार. तर ही अशी ना, ही बघा, आता ही फुलं घेतलीत मी. थोडासा झुपका करून घ्यायचा त्याचा. ही अशी घट्ट धरायची मुठीत. ही अशी कापून घ्यायची. ते निसटतात ना आतून, चीक असतो ते, तेव्हा घट्ट धरून घ्यायची. आणि तुम्ही सुरीने कापलात तरी चालेल. मला काय सुरीने कापता येत नाही सगळ्याच भाज्या, तर मी विळीचा वापर केला आहे. ते बघा, अशी मी आता ही सगळी भाजी आता चिरून घेतली आहे. आणि बघा, हात पण असे काळे होतात, राप येतात, म्हणून याला तेल लावायचं असतो हाताला, त्याला चीक असतो ना. तर ही आता मी अशी पाण्यात टाकली आहे. आणि एकदा याच्यातलं पाणी काढून टाकणार आहे. आणि नंतर मग याला शिजवून घ्यायची आहे. तर ही अशा पद्धतीने तुम्ही केळीचा कोका साफ करायचा. छान भाजी लागते एकदम याची, मस्तच. अशा प्रकारे ही भाजी आम्ही साफ केलेली आहे.
ती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि ह्या भाजीचा व्हिडिओ आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कसं वाटलं तो सांगा. धन्यवाद. असं याचं काळं पाणी येतं. म्हणजे हा चीक असतो ना? हा, केळीचा चीक असतो. अच्छा, जर त्यामुळे आपण असं ठेवलं तर एकदम भाजी काळी काळी पडून जाते. म्हणून याला असं पाण्यात टाकतात, मग हे असं काळं पाणी निघून जातं. नाही, एकदाच पाणी काढून टाकायचं याचं आणि दुसऱ्यांदा उकडून घेणार ना आपण, शिजून घेणार म्हणजे. ओके.